गुड आफ्टरनून स्टुडंट्स. मागील तासामध्ये आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयाच्या प्रात्यक्षिकावर आधारित अहवाल लेखन हा भाग पाहत असताना सामाजिक शास्त्रातील अहवाल लेखनाचे प्रकार, संशोधन अहवाल आणि विश्लेषणात्मक अहवालाचा अर्थ आणि स्वरूप, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात कोणत्या प्रकारचे अहवाल लेखन करावयाचे आहे आणि संशोधन अहवाल व विश्लेषणात्मक अहवालातील समानता व फरक याविषयी माहिती घेतली, अध्ययन केले. आज या तासामध्ये आपण संशोधन अहवाल आणि विश्लेषणात्मक अहवालाचा एका ओळीत अर्थ पाहणार आहोत आणि त्यानंतर अहवाल लेखन म्हणजे काय, अहवालाची व्याख्या काय, या 3 मुद्द्यांबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. पहा, पहिला मुद्दा आहे संशोधन अहवाल व विश्लेषणात्मक अहवालाचा एका ओळीत अर्थ पाहणार. 2 नंबर आपण काय पाहणार आहोत, अहवाल लेखन म्हणजे काय, आणि 3 नंबर अहवालाची व्याख्या आपण पाहणार आहोत. ओके. तर संशोधन अहवाल हा विशिष्ट विषयावर सखोल अध्ययन करून नवीन ज्ञान प्राप्त करण्यासाठी तयार केला जातो. संशोधन अहवाल कशासाठी तयार केला जातो? संशोधन अहवाल हा विशिष्ट विषयावर सखोल अध्ययन करून नवीन ज्ञान प्राप्त करण्यासाठी तयार केला जातो. संशोधन अहवालात संशोधन पद्धती, तथ्य संकलन, तथ्यांचे विश्लेषण, निष्कर्ष व शिफारसी यांचा समावेश असतो. उदाहरणार्थ, एखाद्या देशाच्या व्यवहार शेषातील सततच्या तुटीवर उपाययोजना शोधणे. एखाद्या देशाची आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जर सतत तूट दिसून येत असेल तर त्या देशाच्या बॅलन्स ऑफ पेमेंटमधील सततच्या तुटीवर उपाययोजना शोधण्यासाठी संशोधन अहवाल तयार केला जातो. आणि विश्लेषणात्मक अहवाल हा विशिष्ट समस्येचे विश्लेषण व संकलित माहितीचे मूल्यमापन करून निष्कर्ष काढतो. पहा, विश्लेषणात्मक अहवाल हा विशिष्ट समस्येचे विश्लेषण, अनालिसिस व संकलित माहितीचे मूल्यमापन करून निष्कर्ष काढतो. यामध्ये तथ्यांचे विश्लेषण केले जाते. विश्लेषणात्मक अहवालामध्ये तथ्यांचे विश्लेषण केले जाते, तथ्यांची तुलना केली जाते व तथ्यांचा अर्थ लावला जातो. उदाहरणार्थ, एखाद्या देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारातील निर्यात घटीची कारणे शोधणे. याबाबत विश्लेषणात्मक अहवाल तयार केला जातो. थोडक्यात, संशोधन अहवाल म्हणजे एखाद्या समस्येवर
सखोल अध्ययन करून नवीन ज्ञान प्राप्त करणे. एका ओळीत संशोधन अहवाल म्हणजे काय? एखाद्या समस्येवर सखोल अध्ययन करून नवीन ज्ञान प्राप्त करणे याला म्हणतात संशोधन अहवाल. एखाद्या समस्येवर सखोल डीप नॉलेज, डीप अध्ययन करून, स्टडी करून नवीन ज्ञान प्राप्त करणे याला आपण म्हणतो संशोधन अहवाल. तर विश्लेषणात्मक अहवाल म्हणजे संकलित माहितीचे, जे तथ्य संकलित केलेले आहेत, संकलित माहितीचे विश्लेषण करून निष्कर्ष काढणे म्हणजे विश्लेषणात्मक अहवाल होईल. पहा, एका ओळीत संशोधन अहवाल म्हणजे काय आणि एका ओळीत विश्लेषणात्मक अहवाल म्हणजे काय. संशोधन अहवाल म्हणजे एखाद्या समस्येवर सखोल अध्ययन करून नवीन ज्ञान प्राप्त करणे. तर विश्लेषणात्मक अहवाल म्हणजे संकलित माहितीचे विश्लेषण करून निष्कर्ष काढणे. ठीक आहे. आता आपण अहवाल लेखन म्हणजे काय पाहणार आहोत. अहवाल लेखन. तर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये अहवाल लेखन म्हणजे काय? आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या पेपरच्या प्रात्यक्षिकावर आधारित अहवाल लेखन म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधित एखादा विषय किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधित एखाद्या समस्येबाबतची माहिती व्यवस्थित आणि स्पष्ट समजेल अशी सादर करणे. थोडक्यात आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयातील अहवाल लेखन म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधित एखाद्या विषयाचे किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधित एखाद्या समस्येबाबत व्यवस्थित आणि स्पष्ट समजेल अशी माहिती सादर करणे म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रातील अहवाल लेखन होय. म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करीत असताना आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधित एखाद्या विषयावरील किंवा एखाद्या समस्येबाबत व्यवस्थित माहिती संकलित करणे आणि तिची स्पष्ट समजेल अशी मांडणी करून ती सादर करणे, त्याला आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रातील अहवाल लेखन असे मानतो. म्हणून अहवाल लेखन म्हणजे काय? तर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या पेपरच्या प्रात्यक्षिकावर आधारित अहवाल लेखन म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधित एखाद्या समस्येबाबतची माहिती व्यवस्थित व स्पष्ट समजेल अशी सादर करणे होय. तर आता आपण अहवालाची व्याख्या पाहूया. अहवालाची व्याख्या. तर अहवालाची व्याख्या पाहत असताना विद्यार्थी मित्र हो, एका ओळीमध्ये सुरुवातीला व्याख्या समजून घेऊया. घटना, समस्या किंवा एखाद्या विषयाची माहिती देणारा लिखित दस्तऐवज म्हणजे अहवाल होय. अहवाल म्हणजे काय? घटना, समस्या किंवा एखाद्या विषयाची माहिती देणारा लिखित दस्तऐवज म्हणजे अहवाल होय. पहा, एका ओळीमध्ये जी व्याख्या दिलेली आहे त्याची अनेक वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात. अहवाल नीट समजून घेण्यासाठी अहवालाच्या व्याख्येची वैशिष्ट्ये आपण समजून घेणं आवश्यक आहे. घटना, समस्या किंवा एखाद्या विषयाची माहिती देणारा लिखित दस्तऐवज म्हणजे अहवाल होय. घटना, मग ती
समाजामध्ये विविध घटना घडतात. तसंच आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधित अनेक घटना घडून येतात. अशा घटनेबाबत किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये समस्या असतील, आंतरराष्ट्रीय व्यापारातील अडथळे असतील किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारातील सततची तूट असेल, अशा ज्या काही समस्या असतात, तर त्या समस्या किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधित एखाद्या विषयाची माहिती देणारा लिखित दस्तऐवज म्हणजे अहवाल हा एक समस्या, घटना किंवा एखाद्या विषयाची लिखित माहिती देत असतो. अहवाल म्हणजे लिखित माहिती असते. त्यामुळे आपल्याला अहवाल लेखन करताना एखाद्या समस्येसंबंधित, एखाद्या घटनेसंबंधित त्या ठिकाणी माहिती लिखाण करावी लागते, माहितीचं लेखन करावं लागतं. आणि ते जे एखाद्या घटनेसंबंधित किंवा एखाद्या समस्येसंबंधित, विषयासंबंधित लिखित माहिती असते, तो एक त्या ठिकाणी लिखित दस्तऐवज असतो किंवा लिखित निवेदन असतं. त्याला अहवाल असे म्हणतात. अहवाल लेखन हे एक विशिष्ट प्रकारचे निवेदन किंवा दस्तऐवज असते, कारण ते लिखित स्वरूपात असते. त्यामुळे ते एक विशिष्ट प्रकारचे निवेदन किंवा दस्तऐवज असते. मग हे अहवाल लेखन करीत असताना या अहवाल लेखनाच्या विशिष्ट पायऱ्या असतात. अहवाल लेखनाचे विशिष्ट स्टेजेस असतात. त्या पायऱ्यानुसार अहवाल लेखन करावं लागतं. अहवाल लेखन एका विशिष्ट पद्धतीने लिहिलं जाते. त्याच्या स्पेसिफिक स्टेजेस असतात. तर त्या पायऱ्यानुसार अहवाल लेखन केले तर ते अहवाल त्या ठिकाणी लोकांना स्पष्ट समजतो. त्या विशिष्ट पायऱ्याचा आधार घेऊन अहवाल लेखन केलं तर त्या ठिकाणी असा अहवाल स्पष्टपणे सादर करता येतो. म्हणून त्या ठिकाणी अहवाल लेखनाच्या विशिष्ट पायऱ्या असतात. त्या पायऱ्या आपण पुढे त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर त्या विशिष्ट पायऱ्या किंवा अहवाल लेखनाच्या वैशिष्ट्यानुसार अहवाल लेखन करावं लागतं. अन्यथा त्या ठिकाणी अहवाल लेखनामध्ये विसंगती निर्माण होऊ शकते. आणि अशी जर विसंगती अहवाल लेखनामध्ये निर्माण झाली तर अहवालाची उपयुक्तता कमी होते. आणि अहवालाची उपयुक्तता कमी झाली तर विश्वसनीयता सुद्धा कमी होते. त्यामुळे त्या ठिकाणी अहवाल लेखन करीत असताना एखाद्या घटनेबाबत, एखाद्या समस्येबाबत किंवा एखाद्या विषयाची माहिती देत असताना त्याची लिखित माहिती, त्याचा लिखित दस्तऐवज तयार करीत असताना त्याच्या विशिष्ट पायऱ्या असतात. त्या पायऱ्यानुसार तो अहवाल लेखन केला जातो. आणि अशा प्रकारे अहवाल लेखनाच्या विशिष्ट पायऱ्या किंवा अहवाल लेखनाच्या वैशिष्ट्यानुसार अहवाल लेखन करावे लागते. म्हणून BA थर्ड इयर तृतीय वर्ष आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयातील विद्यार्थ्यांनी अहवाल लेखन म्हणजे काय, अहवाल लेखनाची व्याख्या पाहिल्यानंतर तो अहवाल विशिष्ट स्टेजेसनुसार, अहवाल लेखनाच्या विशिष्ट वैशिष्ट्यानुसार कसा तयार करावा लागतो हेही समजावून घेणे आवश्यक असते. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र हो, या तासामध्ये आपण संशोधन अहवाल आणि विश्लेषणात्मक अहवाल म्हणजे काय
हे एका ओळीत आपण पाहिलं. त्यानंतर अहवाल लेखन म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये अहवाल लेखन करताना अहवाल लेखन म्हणजे काय हे समजावून घेतलं आपण. त्यानंतर अहवालाची व्याख्या आपण पाहिली. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र हो थांबूया आणि पुढच्या तासाला आपण त्या ठिकाणी संशोधन अहवालाचे उद्देश याविषयी अध्ययन करूया. धन्यवाद.